पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला 12 दिवस उलटलेत। मात्र अद्याप या हल्ल्याला भारताकडून कोणत्याही प्रकारे चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही। यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। 12 दिवस झाले तरी हे बदलाच घेतात, आता युद्ध सराव करत आहेत। याला बदला म्हणतात का, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। हे अशा प्रकारचे राज्यकर्ते जर देशात असतील आणि शत्रू जर इतका समोर माजलेला असेल तर आमची बदल्याची पद्धत काय? तर YouTube बंद करायचं आणि नाड्या आवळायच्या हे बंद करा। हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनके मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही, असं राऊत म्हणाले। पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केली, हवाई हे बंद केलं, यूट्यूब चॅनल, याला का बदला म्हणतात? 27 लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा, त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो। काय बदला म्हणजे काय बदला घेतला? हे कोणाला मूर्ख बनवतायत? प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे, मिठ्या मारतायत लोकांना, त्याला बदला घेणं म्हणत नाही। हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही। 12 दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आत्ता युद्ध सराव करतायत। आत्ता युद्ध सराव करतायत, युद्ध का सराव कर रहे, इसे बदला बोलते हैं क्या? टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही। मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल। म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणी दौऱ्यावर असताना भाजपवर टीकास्त्र सोडले। काँग्रेस सरकार आणि आत्ताचं सरकार अशी तुलना करणं हे राष्ट्रीय पाप आहे, असं सपकाळ म्हणाले। उणे दुणे काढण्याची ही वेळ नाही, संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे, असंही सपकाळ म्हणाले। आता आपली जबाबदारी जी आहे ही त्यांनी झटकून आहे, सगळा देश त्यांच्या पाठीशी आहे आणि हा उणे दुणे काढण्याचा विषय नसून त्याचीही उत्तरं देता येतील। इतिहास साक्षी आहे, त्याने इतिहासामध्ये प्रत्युत्तर हे मोठ्या चोख पद्धतीने दिले होते। मात्र आज तशी तुलना करणं हे राष्ट्रीय पाप आहे, त्यामुळे हे पाप कोणीही करू नये आणि भाजपने ते करूच नाही।